आजच जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही सगळे नाशिक जिल्ह्यापासून त्याची सुरुवात केलेली आहे। इथे इगतपुरी आणि देवळाली या दोन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। मला वाटतं 2.5 तास या ठिकाणी दोन्ही विधानसभेवरती चर्चा झाली, गटनिहाय चर्चा झाली। कुठल्या गटामध्ये शिवसेनेची ताकद किती आहे, कशा प्रकारे शिवसेनेची बांधणी आहे। SIRचा आपल्याला माहिती आहे पूर्ण देशामध्ये प्रक्रिया सुरू आहे। त्या SIRच्या माध्यमाने BLO असतील किंवा BLA नेमणुका असतील पक्षाकडून, त्या BLAच्या नेमणुका झाल्यात की नाही, या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या ठिकाणी सर्व मंत्री महोदयांनी घेतला। आणि येणाऱ्या होणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असतील किंवा आता आजच विधान परिषदेच्या निवडणुका देखील लागलेल्या, पक्षाची ताकद किती आहे, कुठे पक्ष कमी आहे, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे हे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे आहे हे सर्वांकडून मार्गदर्शन करण्यात आलं। आणि येणाऱ्या काळामध्ये 100 विधानसभा म्हणजे जिथे जिथे 22 जिल्हे आहेत, ज्या 22 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, तिथे मी आणि त्याचबरोबर सर्व मंत्री जे आहेत हे पर्सनली त्या ठिकाणी जाणार आहोत, आढावा घेणार आहोत। आणि त्याचबरोबर राहणाऱ्या ज्या 158 जिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत पण BLAची कामं जी आहेत ही सुरू आहे, तिथे देखील आढावा घेण्याचं काम जे आहे हे मंत्री उदय सामंतजी आणि राहुल शेवाळेजी यांच्यावरती सोपवलेली आहे, जेणेकरून 288 विधानसभेमध्ये जाऊन सर्वच BLA सगळीकडे नेमले गेलेले आहेत की नाही। आणि 30 जून पासून जो घरभेटीचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यासाठी 100% BLA जे आहे सगळ्या विधानसभेमध्ये नेमले गेले पाहिजे, याची तयारी जी आहे सुरू आहे। आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख BLAची नेमणूक जी आहे ही शिवसेनेकडून ऑलरेडी झालेली आहे। काही प्रमाणामध्ये जे आहे ते BLA नेमणुका राहिलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण होतील। आणि त्या अनुषंगाने काम जे आहे हे पक्षाचं सगळीकडे सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील अशाच बैठका ज्या आहेत त्या झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी झाल्या, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या सगळ्या निवडणुकीच्या वेळेस जे आहे हे कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, कशा प्रकारे पक्ष त्या ठिकाणी काम करतोय, त्यांच्या गटा आज जे आहे त्या प्रत्येक गटामध्ये असेल, पंचायत समिती गणामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचा उहापोह या ठिकाणी झाला, तो कशा प्रकारे सोडवला जाईल। तर या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो आज या ठिकाणी घेतला। आज बैठकी दरम्यान मोठ्या प्रमाणात होत आहेत, मात्र त्या ठिकाणी अरे ते तुम्हाला माहिती आहे ना, मला सांगायची काय। महिला आघाडीच्या संदर्भात चर्चा झाली, सगळ्याच महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना, फादर बॉडी, अंगीकृत संघटना या सगळ्यांवरती चर्चा झाली। सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आम्ही ऐकून घेतल्या। तुम्ही बाहेरून काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी ऐकत असाल या ठिकाणी ते मला माहिती आहे, आणि त्याच्यावरच तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं। चांगल्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा। पक्ष जो आहे हा वाढतोय, पक्ष जो आहे हा सगळीकडे जो आहे हा विजय मिळवतोय, पक्ष वाढतोय, ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा। छोट्या मोठ्या गोष्टींवरती तुम्ही मला येऊन प्रश्न विचारणार, बाहेर जे काही थोडंफार विचारा त्याच्यावरती, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही। पण पक्ष जो आहे हा वाढतोय, खूप चांगल्या प्रकारे जो आहे तो पक्ष वाढतोय। इगतपुरी आणि देवळाली या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वास दाखवलाय। येणाऱ्या जी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये 100% यश हे शिवसेनेला कसं मिळेल याच्यासाठी ते काम करतात। गावामध्ये भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर आलेलं होतं, या प्रकरणी आपल्या माध्यमातून आपण त्या गावाची जबाबदारी घेतली। तिथे आता सुरुवात जी आहे केलेली आहे, कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत। त्या गावाला जे आहे पूर्णपणे पाण्याची समस्या म्हणजे भविष्यामध्ये भेडसावणार नाही याच्यासाठी जे काही पावलं आहेत ती पावलं उचलली। मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की जी परिस्थिती सध्या राज्यात लावणे, मात्र हिंदू महाराजांच्या जळगावमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे बॅनर लावले। आज ठाण्यामध्ये आपल्या महापालिकेच्या मध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं लोकार्पण आहे, मला त्या ठिकाणी सुद्धा मोठा बघा, जिथे कुठे काटकसर करायची आहे किंवा ज्या काही गोष्टी करायच्या, आज आपण पाहिलं की शिंदे साहेबांनी त्यांच्या
कॅनवा जो आहे तो कमी केला. त्यांनी ईव्ही गाडी वापरायला सुरुवात केली. मी देखील माझ्याबरोबर देखील कॅनवा असायचा, सिक्युरिटी असायची, ती पूर्णपणे म्हणजे निम्मी माझ्या बरोबर देखील एकच गाडी जी आहे असते, ती पण कंपल्शन आहे म्हणून. तर मला वाटतं जिथे जिथे गरज आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडून जे आहे ते करण्याचं प्रयत्न जो आहे सुरू आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती कशा प्रकारची आहे. माननीय मोदीजींनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानाला धरून सगळे लोक जे आहेत ते काम करतात. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अगोदर वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले. तर या संदर्भामध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका असं तुम्हाला अरे सरकारमधले मंत्री बोलतील. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अगोदर वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले. तर आपल्या पक्षाची या संदर्भामध्ये काय भूमिका? मला वाटतं की या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही अहवाल आहे त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाणार. आपली संघटना कुरकुरी झालेली आहे. बघा, काही कार्यकर्त्यांचं मत जे आहे हे काही इमोशनली बोलतात, काही टेक्निकली बोलतात, काही वेगळ्या प्रकारे बोलतात. संघटना जी आहे ही शिवसेनेची या ठिकाणी मजबूत आहे. म्हणूनच शिवसेनेला जे आहे ते येणाऱ्या झाल्या ज्या जेवढ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये यश मिळालं. नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये जरी यश मिळालं नसेल तरी कमी जागा निवडून आल्या तरी काही जागा ज्या आहेत ते 100, 150, 200, 125 अशा मतांनी जे आहे हे निसटलेले आहे. लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती आहे. लोकांचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे. आणि या बैठका याच्यासाठी होत्या की जिथे कार्यकर्ता जो आहे त्याच्या मनातील भावना ज्या आहेत ते बोलून दाखवणार. आणि त्या कार्यकर्त्याशी बोलण्यासाठी आम्ही इकडे आलोय. इकडे जर कार्यकर्त्यांनी त्याच्या भावनात मांडल्या नाही तर त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. त्याच्यावरती ऍक्शन आम्ही घेऊ शकणार नाही. तर कार्यकर्ता जो आहे तो मनसोक्त जो आहे तो या ठिकाणी बोलत असतो. त्याच्या मनामधल्या वेदना ज्या आहेत भावना असतील, चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कार्यकर्ता याच बैठकीमध्ये बोलत असतो. कुठला पक्ष जो आहे तो असं सगळ्यांना बसून 2.5 3 तास बैठक घेतो, शाखा प्रमुखाला विचारतो, उपशाखा प्रमुखाला विचारतो, साध्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वेळ देतो, कार्यकर्ता आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठीच हा संवाद मेळावा आहे. इथे कुठे मी येऊन भाषण करणार, मंत्री भाषण करणार, वन वे ट्रॅफिक, फक्त आम्हाला जे बोलायचं ते कार्यकर्त्याला सांगणार, हे असं होत नाही आमच्या बैठकीमध्ये. इथे 2 वे ट्रॅफिक असतं. दोन्हीकडून जो आहे संवाद होत असतो आणि या संवादामधूनच पक्ष कसा मजबूत होईल याच्यासाठी आम्ही काम करतो. आता भाजप विश्वासात घेत नाही असं गेल्या काही दिवसांपासून त्याबाबतीत काही चर्चा झाली किंवा काय? त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवरती मंत्री महोदय स्वतः उपस्थित होते. जो काय समन्वय साधायचा आहे तो समन्वय साधण्याचं काम जे आहे वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होईल. सगळ्या ज्या काही गोष्टी इथे सांगितल्या गेल्या किंवा प्रश्न उपस्थित केले गेले त्या सगळ्या ज्या आहेत नोट डाऊन करण्याचं काम मंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जो काय समन्वय घडवायचा आहे किंवा कामं करायची आहेत ती नक्कीच या सगळ्यांच्या माध्यमाने होतील. आज मला वाटतं त्यांचं काय पर्सनल काम होतं त्याच्यामुळे जे आहे ते उपस्थित राहू शकले. माझं देखील त्यांच्याशी जे आहे ते बोलणं झालं. संघटनेमधील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. शिवसेनेने या आधी जागा लढवली होती. भाजप त्याच्यावर दावा करण्याची दाट शक्यता आहे. तर काही अदलाबदल होणार आहे का शिवसेना आपल्या जागा पुन्हा लढवणार? शिवसेनेने ज्या जागा लढवलेल्या आहेत त्या जागा ज्या आहे शिवसेना पूर्ण ताकदीने कशी लढेल याच्यासाठी पूर्ण निर्णय जो आहे हा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बच्चू अनेक ठिकाणी भाषणामध्ये भाजपवर टीका करताना दिसून येत आहेत. पुढे 2029ला शिवसेनेचा मुख्यमंत्री काय बोलले, काय टीका केली की शिवसेनेचा मुख्यमंत्री हे टीका बीजेपीवरती आहे. नाही, बीजेपीवरती काम करताना जे तर म्हणून विचारलं तुम्हाला मी.